हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तुमचं सुद्धा हृदय पिळवून टाकणारी ही घटना आहे। एका वडिलानं आपल्या हाडाची काढं करून तिन्ही मुलीला शिक्षिका बनवलं आणि त्याच तिन्ही मुलीतील एका मुलीचा प्रकरण तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला दाखवतो। तुमच्याकडे सुद्धा शब्द नसतील की या विषयावर बोलायला किंवा याला कमेंट करायला सुद्धा। आपल्या वडिलाला एखाद्या वृद्धाश्रमामध्ये टाकलं होतं आणि आईला सुद्धा टाकलं होतं। असं समजलं की त्याच वृद्धाश्रमामध्ये आईचाही मृत्यू झाला होता आणि आता तर हद्द पार झाली। आता वडिलाचा अंत झाला म्हणजे वडील वारले। तेथील लोकांनी या असणाऱ्या तिन्ही मुलींना संपर्क केला किंवा फोन केला, तर त्या मुलींचं म्हणणं असं आलं किंवा त्या मुली असं म्हणतात, आम्हाला तिकडे येण्यासाठी वेळ नाही, आम्हाला सुट्टी नाही, अंत्यविधी तुम्ही उरकून घ्या, मी तुम्हाला 5100 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करते, अजून आम्ही आंघोळसुद्धा केलेली नाही। हे वक्तव्य आहे ज्या बापानं आपल्या मुलीला हाताचं बोट धरून चालायला शिकवलं आणि अशा ठिकाणी बसवलं की त्या ठिकाणी सगळेच महाराष्ट्रात गुरु म्हणतात, म्हणजे शिक्षिका। आपल्या तिन्ही मुलाला तिने शिक्षिका केलं कुणी वडिलांनी, आणि त्याच वडिलाचा अंत्यविधी करण्यासाठी या तिन्ही मुलींना येण्यासाठी वेळ नाही। चक्क व्हिडिओ कॉल करून तो अंत्यविधी बघतात, पाहतात आणि ऑनलाईन पैसे टाकतो असं सांगतात। प्रश्न असा पडतो की महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये कुठे गेली परंपरा? असं म्हटलं जातं वडिलाचा चेहरा पाहण्यासाठी लोक हजारो किलोमीटरहून येतात। का? आपला वडील पुन्हा दिसणार नाही, आपली आई पुन्हा दिसणार नाही, हा चेहरा आता सांगणार कसं? हा चेहरा पुन्हा मला आयुष्यात दिसणार नाही, माझा वडील माझी आई काळा आड जाणार आणि तिकडे गेलेला माणूस पुन्हा आयुष्यात दिसत नाही। आणि तो शेवटचा चेहरा पाहण्यासाठी लोक दुरून दुरून येतात, वडिलांना शेवटचं पाहायचं म्हणतात। आणि त्याच मुलीनं चक्क व्हिडिओ कॉल करून पुढच्याला सांगते, आम्हाला येणं होत नाही, आम्हाला वेळ नाही, आमची आंघोळ नाही। हे घोर कलियुग आहे। याकडे या विषयाकडे बोलायला सुद्धा शब्द नाहीत, कारण आज हा व्हिडिओ करत असताना सुद्धा खूप साऱ्या वेदना होतात। त्याचं कारण तुम्हाला सांगतो। बापाला 3 मुली, तिन्ही मुलींना शिक्षिका बनवलं, त्या शिक्षकांना वडिलाचा चेहरा पाहण्याची गरजही वाटली नाही। आई त्याच वृद्धाश्रमामध्ये गेली, वडीलही त्याच वृद्धाश्रमामध्ये गेले। तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा। त्या वेळेला अग्नी देतात तीच लोक, ही फक्त इकडून आदेश करते, सांगते असं करा तसं करा, मी तुम्हाला 5100 रुपये पाठवते। ही त्या महिलेची, त्या मुलीची ह्या पुढच्या माणसांना कॉलद्वारे सांगते। हा व्हिडिओ कॉल तुम्हाला मी शेअर करतो, पहा। आणि असं जर या महाराष्ट्रामध्ये होत राहिलं, हे आपल्या देशामध्ये होत राहिलं, याचा अंत होण्यासाठी जास्त दिवस लागणार नाही, जास्त वेळ लागणार नाही। आपली जी प्रेम, आपुलकी, माया, करुणा, दया हे या जगात कुठेच राहणार नाही। तुम्ही पाहिलं असेल यदा कदाचित, प्राणी सुद्धा पुढच्या प्राण्याला वाचवण्याचे प्रयत्न करतात, त्यांना सुद्धा हृदय असतं, ते सुद्धा एकमेकाची काळजी घेतात। आणि आज हा व्हिडिओ पाहून काय बोलावं, काय व्यक्त व्हावं हे सुद्धा कळत नाहीये। तुम्ही हा व्हिडिओ पहा। हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय। ह्या तिन्ही ज्या शिक्षिका आहेत ना, त्या वडिलाच्या मुली आहेत, याचं दुःख त्यांना काहीच नाही। हा व्हिडिओ तुम्ही पहा, आवर्जून शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, फॉलो करा। धन्यवाद। मैं प्रतिनिधि राहुल गुरव। तारीख तक कराना पड़ेगा हमें, या तो आप 20 तारीख से पहले आ जाओ। अच्छा 20 तारीख से पहले तो हाँ। देखते हैं, अभी मैं आपको बताती हूँ ना। हाँ जी, हाँ जी। अच्छे से हो गया ना सारा काम? हाँ बिल्कुल अच्छे से हो गया।
ठीक है तो मैं ऐसे बोल रही थी ना आप मुझे वीडियो भी भेज दो। ठीक है भेज दूँगा। ये आपके आने पे होगा सारा काम। हाँ बाकी तो आप आ लोगे जब होगा ना। ये संस्कार हुआ है। अभी तो संस्कार हुआ है। अभी और कितना टाइम लगेगा तो हम लोग भी क्या नहाएंगे और नहाएंगे चूल्हा जलाएंगे। नहीं अभी तो कुछ नहीं है ना कि किसा को नहीं दे दी। लगे रहो किरदार। नहीं चल रही है चल रही है। बस अब 10-15 मिनट में हो जाएंगे। हाँ हाँ